नमस्ते, मी स्नेहल करपणकर. टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मुंबईत आज महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरलेली तिरंगा विराट विजयी रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्रित दिसले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. त्यामुळे या रॅलीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. रॅलीत हजारो कार्यकर्ते, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागींच्या हातात तिरंगा ध्वज होता. भारत माता की जय, जय हिंद, जय महाराष्ट्र अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. रॅलीचा मार्ग तिरंग्याच्या रंगांनी नटला होता. सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक बदल करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही आणि अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. रॅलीनंतर आयोजित सभेत दोन्ही नेत्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. राज्यातील सद्यस्थिती, युवकांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित विषयांवर त्यांनी भाष्य केले. देशाच्या एकात्मतेचा संदेश देत तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहनही करण्यात आले. ठाकरे बंधूंच्या या संयुक्त उपस्थितीमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या रॅलीने महाराष्ट्रातील राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. तथापि भविष्यातील राजकीय आघाड्यांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रॅली दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत फुलांचा वर्षाव करून केले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह येथे अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. व्यासपीठावर शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे, उपाध्यक्ष जिल्हा सैनिक मंडळ कोल्हापूर डॉक्टर भीमसेन चौदार, निवृत्त प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एहतेशाम हावेरी, उपाध्यक्ष जनमॉल फायनान्स बँक आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री चौदार यांनी प्रास्ताविकामध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल विजय दिवसाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बोलताना रहयो उपजिल्हाधिकारी कदम यांनी कारगिल योद्ध्यांचे कार्य व बलिदान भारत देश सदैव लक्षात ठेवेल, तसेच हा देश त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहील असे सांगितले. या प्रसंगी जन स्मॉल फायनान्स बँकेचे एहतेशाम हावेरी व त्यांच्या टीमतर्फे वीर पत्नी, वीर पिता, वीर माता यांना बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी श्री पवार व श्री कदम यांनी सर्व वीर पत्नी, वीर पिता, वीर माता यांची आस्थेने चौकशी केली. तसेच जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या सोबत असेल व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी जनमॉल फायनान्सच्या बँकेच्या CSR मधून 13 लाख रुपये खर्च करून सैनिक मुलींच्या वसतिगृहात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यातर्फे एहतेशाम हवेरी यांचा सत्कार व श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री डोंगरे यांनी कारगिल युद्धामधील 85 दिवसांपैकी आपल्या 78 दिवसांबाबतचे स्वानुभव कथन केले. हे अनुभव ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या प्रसंगी 02 कारगिलच्या वीर पत्नी श्रीमती सविता अशोक बिरंजे, वैरागवडी तालुका गडहिंग्लज व श्रीमती सुनीता मच्छिंद्र देसाई कोल्हापूर या व्यतिरिक्त कारगिल युद्ध व अन्य युद्धात शहीद झालेल्या जिल्ह्यातील 26 वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुहास कांबळे, कल्याण संघटक यांनी केले. शिक्षा विभागांनी संबंधित शेतकऱ्यांच्या सर्व सेवा, अर्ज, परवानग्या आणि विविध प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्णन विखे पाटील यांनी केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील राजश्री शाहू सभागृहात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत मुख्य अभियंता कृष्णा खोरे जलसंपदा विभागाच्या नव्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर विखे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाच्या कामासाठी वारंवार कार्यालयात फेरा मारावे लागू नयेत यासाठी विविध डिजिटल सेवा प्रणाली विकसित करणे, पाण्याशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होतील. यावेळी त्यांनी कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाची सुमारे
56,000 एकर जमीन जलसंपदा विभागाच्या नावावर करण्यात आल्याची माहिती दिली. दुष्काळग्रस्त भागातील पाणी विषमता कमी करण्यासाठी विभाग प्राधान्याने काम करणार असून धरणांवरील अधिकारी संबंधित प्रकल्पांवरच कार्यरत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर ही सहकाराची भूमी असल्याचे सांगत त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींनाही उजाळा दिला. कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉक्टर हनुमंत धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काळमावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला गती देण्याची, कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईनचा प्रश्न मार्गी लावण्याची तसेच अलमट्टी धरणासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रभावी पाठपुरावा करण्याची मागणी केली. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेतकऱ्यांमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापराबद्दल जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढू नये यासाठी शासनाने ठोस प्रयत्न सुरू ठेवावेत असेही त्यांनी नमूद केले. मुख्य अभियंता श्रीमती अलका अहिरराव यांनी प्रास्ताविकात सांगितले की नव्या विभागीय कार्यालयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची संबंधित प्रश्नांचे जलद निराकरण होईल. जल व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल. उद्घाटनापूर्वी डॉक्टर विखे पाटील यांनी सिंचन भवनातील अत्याधुनिक विभागीय कार्यालयाची पाहणी केली तसेच वृक्षारोपणही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केले. यावेळी जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ती पंढरपूरच्या दिशेने निघालेली लाखो वारकऱ्यांची दिंडी. टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने भरलेले वातावरण. मात्र यंदा हीच भक्तीची परंपरा साता समुद्रापार जर्मनीतही तितक्याच उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जर्मनीतील हेरलबर्ग शहरात महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यातील नागरिकांनी एकत्र येत विठ्ठल रखुमाईची आषाढी वारी उत्साहात साजरी केली. पारंपरिक बैलगाडीऐवजी आकर्षक सजवलेल्या जीप मध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा निनाद, हरिपाठ, अभंग आणि आधुनिकतेची जोड देणाऱ्या गिटारच्या सुरांनी संपूर्ण परिसर रक्तिरसात न्हाऊन निघाला. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. या वारीत महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक, केरळ आणि पंजाब मधील भारतीय नागरिक सहभागी झाले. विशेष म्हणजे स्थानिक जर्मन युवक युवतींनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला. भाषा, देश आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडत विठ्ठल भक्तीने सर्वांना एका सूत्रात बांधण्याचे सुंदर चित्र या सोहळ्यात पाहायला मिळाले. 8 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या विठ्ठल व गणेश मंदिरात कीर्तन, भजन, हरिपाठ आणि महाप्रसादाने या वैश्विक आषाढी वारीची सांगता झाली. जणू पंढरपूरची वारीच जर्मनीच्या भूमीवर अवतरली असल्याची अनुभूती भाविकांनी व्यक्त केली. कोल्हापूरचे मूळ रहिवासी आणि सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेले गायत्री व अतुल वाळवेकर यांनी या सोहळ्याच्या आयोजनात आणि सहभागात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासोबत शाहूपुरी येथील त्यांचे पालक अनिता व नरेंद्र पाटील यांनीही वारीत सहभागी होत जर्मनीतच इंद्रायणी काठीच्या पंढरपूरची अनुभूती मिळाली अशी भावना व्यक्त केली. या वैश्विक आषाढी वारीचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लाखो भाविकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने भौगोलिक अंतरही क्षणात विरघळते आणि अवघा रंग एक झालाय. संत वचनाचा प्रत्यय जर्मनीच्या भूमीवर पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप आनंदराव पाटील विरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून
विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकासराव माने होत्या. ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. शिंदे यांनी नियमानुसार निवड प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच संदीप पाटील यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. संदीप पाटील यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली अंबप गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद नवी दिल्ली येथे भारत सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार प्राचार्य अजय कुमार सूद यांनी सदिच्छा भेट दिली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी AIIA चे संचालक प्राचार्य प्राध्यापक PK प्रजापती, डॉक्टर महेश व्यास, डॉक्टर योगेश बडवे तसेच संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापकांनी त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान अजय कुमार सूद यांनी आयुर्वेद शिक्षण, रुग्णसेवा आणि संशोधन या क्षेत्रात AIIA ने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयुर्वेदाला अधिक बळकटी देण्यासाठी संस्थेचे प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः आयुर इन्फॉर्मेटिक्स या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. पुराव्यावर आधारित पारंपरिक वैद्यक शास्त्राच्या भविष्यासाठी अशा संशोधनाधिष्ठित उपक्रमांची गरज असून आयुर्वेद क्षेत्रात जागतिक स्तरावर अधिक विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली AIIA विविध संशोधन आणि आरोग्य सेवा उपक्रमांद्वारे आयुर्वेदाचा वैज्ञानिक विकास साधण्यासाठी सातत्याने कार्यरत असून या भेटीमुळे संस्थेच्या संशोधनाला आणखी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. शिरोली येथील ग्राम सचिवालयाची जुनी इमारत जीर्ण व धोकादायक झाल्यामुळे ती नुकतीच पाडण्यात आली आहे. या ठिकाणी आधुनिक सुविधा असलेले नवीन ग्राम सचिवालय उभारण्याच्या कामात लवकरच गती मिळणार असून त्या दृष्टीने आज आमदार अमल महाडिक यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी प्रस्तावित इमारतीचे नियोजन, उपलब्ध जागा तसेच कामाची अंमलबजावणी याबाबत संबंधित अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांना अधिक चांगल्या आणि प्रशस्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन ग्राम सचिवालयाचे काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. नवीन ग्राम सचिवालयामुळे नागरिकांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी अधिक सुलभ व आधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार असून शिरोलीच्या प्रशासकीय सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील आदिवासी बहुल अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या समूह विकास विषयावर आदिवासी विकास विभागांच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रांमधील आदिवासी नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार व उपजीविकेची साधने निर्माण करून त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्याचे निर्देशही दिले. वनोपज उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे दर्जेदार पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि प्रभावी विपणन करण्यात यावे, जेणेकरून ही उत्पादने खुल्या बाजारात स्पर्धात्मक ठरतील असेही राज्यपालांनी सांगितले. बैठकीत आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉक्टर विजय वाघमारे आणि आदिवासी विकास आयुक्त डॉक्टर लीना बनसोडे यांनी अनुसूचित क्षेत्रातील विविध विकास योजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीस राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, राज्यपालांचे सहसचिव S. राममूर्ती, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील BKC येथील कौटिल्य भवन येथे आयकर विभागाच्या मुख्यालयात 167वा आयकर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी.
या कार्यक्रमाला आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना देशाच्या आर्थिक विकासात आयकर विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पारदर्शक, उत्तरदायी आणि करदाताभिमुख प्रशासनामुळे देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयकर विभागाने कर संकलन, डिजिटल सेवा आणि करदात्यांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही राज्यपालांनी कौतुक केले. प्रामाणिक करदाते आणि आयकर विभाग यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 167व्या आयकर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागाच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योजनांचाही गौरव करण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.